नमस्कार मित्रांनो, हर हर महादेव. त्या रात्री संपूर्ण गाव झोपलेलं होतं. बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता. नदीचा प्रवाह प्रचंड वाढला होता आणि अचानक गावाच्या एका टोकातून एक हृदय पिळवटून टाकणारी किंकाळी ऐकू आली. माझ्या मुलाला वाचवा. एक बाप जीवाची पर्वा न करता पुराच्या पाण्यात उतरला होता. पण पुढच्या काही क्षणांतच जे घडलं ते पाहून गावातील प्रत्येक माणूस थरथर कापू लागला. कारण त्या क्षणी एका भक्ताची श्रद्धा आणि महादेवाची परीक्षा आमनेसामने उभी राहिली होती. पण प्रश्न असा होता, महादेव आपल्या भक्ताला वाचवणार होते की त्याची परीक्षा अजून बाकी होती? आणि या सगळ्याची सुरुवात झाली होती श्रावणातील एका साध्या सोमवारपासून. एका गरीब भक्ताच्या छोट्याशा घरातून, जिथे अन्नाचा एक दाणाही उरला नव्हता. पण त्याच्या मनात एक गोष्ट मात्र होती, महादेवांवर अढळ श्रद्धा. मित्रांनो, आजची कथा फक्त एका भक्ताची कथा नाही. ही कथा आहे श्रद्धेची, परीक्षेची आणि त्या क्षणाची, जेव्हा भक्ताला वाटतं की देव त्याच्यापासून दूर गेला आहे. पण खरं काय होतं हे जाणून घेण्यासाठी चला अनेक वर्षांपूर्वीच्या त्या छोट्याशा गावात जाऊया, जिथे एका श्रावण सोमवारी एका गरीब भक्ताच्या आयुष्याला कायमचं वळण मिळालं. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडत असेल आणि अशाच प्रकारच्या कथा ऐकायच्या असतील तर आपल्या स्वामी भक्त सागर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक करा. डोंगराच्या कुशीतलं छोटंसं गाव. एका डोंगराच्या कुशीत एक छोटंसं सुंदर गाव होतं. गावाचं नाव होतं शिवपूर. गावाच्या एका बाजूला हिरवीगार डोंगर रांग, दुसऱ्या बाजूला वाहणारी छोटी नदी आणि गावाच्या टोकाला एक प्राचीन शिव मंदिर. मंदिर फार मोठं नव्हतं, दगडांनी बांधलेलं जुनं मंदिर. छोटंसं सभामंडप, मंदिरासमोर मोठी घंटा आणि गर्भगृहात काळ्या पाषाणांचं प्राचीन शिवलिंग. गावातील वृद्ध लोक सांगायचे, हे शिवलिंग साधं नाही. अनेक पिढ्यांपासून या गावाचं रक्षण महादेव करत आहेत. याच गावात राहत होता एक साधा मनुष्य, शिवदास. शिवदास गरीब होता. त्याच्याकडे स्वतःची मोठी शेती नव्हती. दिवसभर दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. त्याची पत्नी होती गौरी. त्यांना 2 मुलं होती. मोठी मुलगी जान्हवी आणि छोटा मुलगा माधव. घर मातीचं, छप्पर जुनं होतं. पावसाळ्यात छपरातून पाणी गळायचं. पण त्या घरात एक गोष्ट मात्र भरपूर होती, महादेवांवरील श्रद्धा. शिवदासची महादेवावरची श्रद्धा. शिवदास रोज पहाटे उठायचा. घरातील सगळे झोपलेले असताना तो नदीकाठी जायचा. नदीत स्नान करायचा आणि नदीचं स्वच्छ पाणी एका छोट्या तांब्यात घेऊन मंदिरात जायचा. मंदिरात दरवाजा उघडण्याआधीच तो तिथे पोहोचलेला असायचा. तो शिवलिंगासमोर बसायचा, डोळे मिटायचा, हळू आवाजात म्हणायचा, देवा, मला श्रीमंत बनवू नकोस, पण माझ्या कुटुंबाला तुझ्या नावावर विश्वास ठेवण्याची शक्ती दे. एकदा मंदिरातील वृद्ध पुजारी त्याला म्हणाले, शिवदास, तू रोज एवढ्या पहाटे येतोस, तुला काही मागायचं नसतं का? शिवदास हसला आणि म्हणाला, मागतो ना महाराज. पुजारी म्हणाले, काय? शिवदास म्हणाला, माझी भक्ती शेवटच्या श्वासापर्यंत टिकू दे. पुजारी काही क्षण शांत राहिले आणि मग म्हणाले, शिवदास, हीच सर्वात मोठी मागणी आहे. श्रावणची चाहूल. काही दिवसांनी गावात श्रावणची चाहूल लागली. आकाशात काळे ढग जमा झाले. पहिला पाऊस पडला. गावातील मंदिर धुवून निघाली. झाडांच्या पानांवर पाण्याचे थेंब चमकू लागले आणि गावातील स्त्रिया श्रावण सोमवारच्या तयारीला लागल्या. कुणी बेलपत्र आणत होतं, कुणी दूध, कुणी फूल, कुणी धूप आणि प्रत्येक घरातून शिवनाम ऐकू येत होतं. शिवदासच्या घरी मात्र परिस्थिती वेगळी होती. घरात धान्याचा साठा जवळजवळ संपला होता. गौरीने धान्याच्या डब्यात हात घातला. तिच्या हातात फक्त एक मूठ तांदूळ आली. ती बराच वेळ त्या तांदळाकडे पाहत राहिली. माधव म्हणाला, आई, आज भात होईन ना? गौरीने मुलाकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली, हो बाळ. पण तिच्या मनात एकच प्रश्न होता, उद्यापासून घर कसं चालवायचं? पहिला श्रावण सोमवार. पहिला श्रावण सोमवार उजाडला. शिवदास पहाटे उठला. त्याने गौरीला विचारलं, गौरी, आज सोमवार आहे? गौरी म्हणाली, माहिती आहे. मग मी मंदिरात जातो. गौरी काही बोलली नाही. शिवदासने तिच्याकडे पाहिलं. काय झालं? गौरी म्हणाली, घरात धान्य नाही. शिवदास शांत झाला. गौरी पुढे म्हणाली, आज व्रत करणार असशील तर कर, पण मला तुझ्या श्रद्धेवर आक्षेप नाही. मला फक्त मुलांची काळजी वाटते. शिवदास तिच्या जवळ बसला. तो म्हणाला, गौरी,
व्रत म्हणजे घरातील लोकांना त्रास देणं नाही, व्रत म्हणजे मनाला देवांशी जोडणं. आज माझ्याकडे देवाला अर्पण करण्यासाठी दूध नाही, फूल नाहीत, फळ नाहीत, पण नदीचं पाणी आहे, बेलाचं पान आहे आणि श्रद्धा आहे. गौरीच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, जा महादेवांच्या चरणी आपल्या घरासाठी ही प्रार्थना करा. शिवदास मंदिराकडे निघाला. महादेवासमोरची पहिली प्रार्थना. मंदिरात त्या दिवशी खूप गर्दी होती. लोकांनी शिवलिंगावर दूध अर्पण केलं, कुणी मध अर्पण केलं, कुणी पंचामृत. शिवदास मात्र शांतपणे एका बाजूला उभा राहिला. त्याच्या हातात फक्त नदीचं पाणी होतं. त्याने शिवलिंगावर पाणी अर्पण केलं, एक बेलपत्र ठेवलं आणि म्हणाला, महादेवा, आज माझ्या घरात अन्न कमी आहे, पण माझ्या मनात तुझ्या बद्दलची श्रद्धा कमी होऊ देऊ नकोस. तो उठला. तेवढ्यात मंदिरातील घंटा अचानक जोरात वाजली. सगळे लोक दचकले. कुणीही घंटेला हात लावला नव्हता. पुजारी गर्भगृहाकडे पाहत राहिला. शिवदासही त्या घंटेकडे पाहत होता. पुजारी हळू आवाजात म्हणाली, हे काही साधं चिन्ह नाही. पण शिवदास काही बोलला नाही. त्याने फक्त हात जोडले. पहिला संकेत. मंदिरातून परतताना शिवदास नदीच्या काठाने जात होता. अचानक त्याला पाण्यात काहीतरी चमकल्यासारखं दिसलं. तो थांबला, पाण्यात हात घातला आणि बाहेर काढलं तर त्याच्या हाताला एक जुना तांब्याचा छोटासा डबा होता. डबा चिखलाने भरलेला होता. त्याने तो घरी आणला. गौरी म्हणाली, हे काय? शिवदास म्हणाला, नदीत सापडलंय. डबा उघडला. आत काही दुसरा सोमवार आणि वाढतं संकट. पहिला सोमवार संपला. 2 दिवस गेली. काम मिळालं नाही. पाऊस वाढत गेला. शिवदासच्या घरात अन्न संपलं. गौरीने स्वतः उपाशी राहून मुलांना खायला दिलं. शिवदासने ते पाहत नव्हतं. तो म्हणाला, गौरी, मी शहरात जाऊन काम शोधतो. गौरी म्हणाली, पण उद्या दुसरा सोमवार आहे. शिवदास थांबला. गौरी म्हणाली, तू व्रत करतेस म्हणून मला तुझा अभिमान आहे, पण मला एक गोष्ट सांग, जर देव तुझ्या भक्तीची परीक्षा घेत असेल तर? शिवदास म्हणाला, तर मी परीक्षा देईन. आणि देवाने मदत नाही केली नाही तर? शिवदास काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, तरीही मी त्याच्यावर विश्वास ठेवीन. गावातील सावकार. गावात एक श्रीमंत सावकार राहत होता. त्याचं नाव होतं धनराज. धनराजकडे भरपूर जमीन होती, धान्याची कोठारे होती, पैसा होता, पण मन मात्र कठोर होतं. शिवदास त्याच्याकडे गेला. सावकारजी, मला थोडं धान्य उधार द्या. धनराजने विचारलं, कशाच्या बदल्यात? शिवदास म्हणाला, मी मजुरी करून फेडेन. धनराज हसला आणि म्हणाला, तुझ्याकडे गाण ठेवायला काय आहे? शिवदास शांत झाला. धनराज म्हणाला, तुझं घर ठेव. शिवदास म्हणाला, घर गेलं तर माझी मुलं कुठे राहतील? धनराज म्हणाला, मग जा, देवाकडे माग. हे शब्द शिवदासच्या मनाला लागले, पण त्यांनी वाद केला नाही. तो घरी परतला. दुसरा सोमवार आला. शिवदास घरात अन्न नव्हतं. तरीही शिवदास पहाटे उठला. गौरीने त्याला पाहिलं. ती म्हणाली, आज जाऊ नका. शिवदास थांबला. गौरीच्या डोळ्यात अश्रू होती. ती म्हणाली, आज माधवला ताप आहे. शिवदास मुलाच्या कपाळावर हात ठेवतो. मुलाचं अंग तापाने गरम झालेलं. त्या क्षणी शिवदासच्या मनात पहिल्यांदा प्रश्न आला, महादेवा, मी तुमच्यावर एवढा विश्वास ठेवतो, मग माझ्या मुलाची परीक्षा का? तो मंदिरात गेला. शिवलिंगासमोर बसला. पण आज त्याच्या डोळ्यात अश्रू होती. तो म्हणाला, देवा, माझी परीक्षा घे, माझ्याकडून सगळं घे, पण माझ्या मुलाला वाचव. त्याने डोळे मिटले. तेवढ्यात त्याला मंदिराच्या आतून एक आवाज आला, श्रद्धा सोडू नकोस. शिवदासने डोळे उघडले. मंदिरात कुणीही नव्हतं. घरी परतल्यावरचा चमत्कार. शिवदास घरी परतला. गौरी म्हणाली, तुम्ही आलास तेव्हा माधव झोपला होता. आता त्याचा ताप कमी झाला आहे. शिवदास काही बोलला नाही. त्याने फक्त आकाशाकडे पाहिलं आणि त्याच्या डोळ्यांतून अश्रू आले. तो म्हणाला, महादेवा, पण संकट संपलं नव्हतं. त्या रात्री जोरदार पाऊस सुरू झाला. नदीला पूर आला. गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरू लागलं आणि पहाटे एक भयंकर बातमी आली. शिवदासच्या घराच्या मागची मातीची जमीन कोसळण्याच्या स्थितीत होती. तिसरा सोमवार जवळ आला. गावातील लोक म्हणत होते, यावेळी नदीला मोठा पूर येणार. पुजारी म्हणाली, सगळ्यांनी सावध राहा. पण शिवदासची परिस्थिती आणखी खराब होती. त्याच्याकडे ना धान्य, ना पैसा, ना काम. गौरी म्हणाली, आपण हे गाव सोडूया. शिवदास म्हणाला, कुठे जाऊ? गौरी म्हणाली, जिथे मुलांना 2 वेळचं अन्न मिळेल तिथे जाऊ. शिवदास शांत झाला. मग तो म्हणाला, गौरी, जर महादेवाने मला इथपर्यंत आणलं असेल तर काही कारण असेल. गौरीने त्याच्याकडे पाहिलं
आणि जर हे कारण आपल्याला कधी कळलं नाही तर शिवदास म्हणाला, तरीही मी त्याच्यावर विश्वास ठेवीन. महादेवाची कठीण परीक्षा. तिसरा सोमवारच्या आदल्या रात्री शिवदास झोपला. त्याला स्वप्न पडलं. तो एका अंधाऱ्या जंगलात उभा होता. समोर एक मोठा डोंगर, डोंगराच्या माथ्यावर शिवलिंग. तो वर जाण्यासाठी चालू लागला, पण प्रत्येक पाऊलांनी त्याच्या हातातील पाणी सांडत होतं. तो घाबरला. तेवढ्यात एक आवाज आला, "तू मला काय अर्पण करायला आला आहेस?" शिवदास म्हणाला, "पाणी." आवाज म्हणाला, "पाणी नाही, मग तुझी भीती." शिवदास थरथरला आणि बदलत्या आवाजात म्हणाला, "विश्वास." अचानक त्याची झोप उडाली. तो घामाने भिजला होता. बाहेर अजून पाऊस पडत होता. त्यांनी गौरीकडे पाहिलं आणि मनात म्हणाला, "उद्या काही झालं तरी मी रोज सोडणार नाही." तिसरा सोमवार आणि गावावर संकट. सकाळ झाली. आकाश काळवंडलं होतं. नदी दुथडी भरून वाहत होती. गावातील लोक मंदिरात जमले. पुजारी म्हणाले, "आज सर्वांनी महादेवाला प्रार्थना करा." शिवदासने नदीतून पाणी आणलं, पण अचानक नदीचा प्रवाह वाढला. लोक ओरडू लागले, "पूर आला, सगळे घरात जा, मुलांना घेऊन सुरक्षित ठिकाणी चला." गावात गोंधळ उडाला. शिवदास घराकडे धावला, पण घरात पोहोचेपर्यंत त्याच्या घराच्या मागची भिंत कोसळली. गौरी आणि मुलं घरात अडकली होती. शिवदास ओरडला, "गौरी!" आतून आवाज आला. शिवदास तो भिंत तोडू लागला. पाणी वाढत होतं. माधव रडत होता. जान्हवी आईला धरून होती. शिवदासच्या हातात रक्त आलं, पण तो थांबला नाही. सर्वात मोठी परीक्षा. शिवदासने कुटुंबाला बाहेर काढलं, पण त्याच वेळी जोरदार पाण्याचा प्रवाह आला. माधव त्याच्या हातातून सुटला. "बाबा!" शिवदास घाबरला. त्यांनी नदीत उडी मारली. गौरी ओरडली, "शिवदासा!" शिवदास पाण्यात माधवला शोधत होता. अचानक त्याला एक हात दिसला. त्याने तो पकडला, पण तो माधवचा नव्हता. तो एका वृद्ध माणसाचा हात होता. शिवदासने त्याला बाहेर काढलं. वृद्ध शुद्धीवर येत म्हणाला, "माझ्या मुलाला वाचव." शिवदास पुन्हा नदीत उतरला आणि काही अंतरावर त्याला माधव एका झाडाच्या फांदीला अडकलेला दिसला. त्याने मुलाला उचललं, पण प्रवाह इतका जोरदार होता की शिवदास स्वतः वाहून जाऊ लागला. त्यांनी डोळे मिटले आणि ओरडला, "हर हर महादेव." अदृश्य हात. आणि त्याच क्षणी शिवदासला कुणीतरी मागून धरल्यासारखं वाटलं. त्याने डोळे उघडले. त्याला काहीच दिसलं नाही, पण त्याचा हात एका छोट्या दगडाला लागला. त्याने दगड पकडला आणि स्वतःला किनाऱ्यावर ओढलं. माधव त्याच्या छातीवर होता. दोघेही वाचले. गौरी धावत आली. तिने मुलाला मिठी मारली. शिवदास जमिनीवर बसला. त्याच्या ओठांवर फक्त एकच शब्द होता, "महादेव." पूर आल्यानंतर 2 दिवसांनी पूर ओसरला. गावातील अनेक घरांचं नुकसान झालं. शिवदासचं घर जवळजवळ पूर्ण उद्ध्वस्त झालं, पण त्याचं कुटुंब वाचलं होतं. गावातील लोकांनी त्याला मदत केली. शिवदास मंदिरात गेला, पण मंदिराचा काही भागही पाण्यामुळे खराब झाला होता. गर्भगृह मात्र सुरक्षित होतं. शिवदास शिवलिंगासमोर बसला. तो म्हणाला, "देवा, माझं घर गेलं, माझं सामान गेलं, माझं सगळं गेलं, पण माझं कुटुंब वाचवलंस. मला आणखी काही नको." पुजारी त्याच्याकडे पाहत होते. ते म्हणाले, "शिवदास, कदाचित महादेवाने तुझं काही घेतलं नाही. कदाचित ते तुला काहीतरी देण्यासाठी जागा तयार करत आहेत." शिवदासला हे वाक्य समजलं नाही, पण काही दिवसांनी त्याला याचा अर्थ कळणार होता. तांब्याच्या डब्याचं रहस्य. पूर ओसरल्यानंतर शिवदास घरातील उरलेलं सामान साफ करत होता. त्याला तो डब्बा दिसला. त्याने पुन्हा तो डबा उघडला. आतली कागदपत्र त्याने गावातील एका वृद्ध शिक्षकाकडे नेली. शिक्षकांनी कागद पाहिला. त्यांच्या चेहऱ्यावर अचानक गंभीर भाव आले. ते म्हणाले, "शिवदास, तुला हे कुठं सापडलं?" "नदीत." शिक्षक काही क्षण शांत राहिले, मग म्हणाले, "हे कागद तुझ्या आजोबांच्या नावाचे आहेत." शिवदास चकित झाला. "माझ्या आजोबांचे?" "हो." "पण यात काय आहे?" शिक्षकांनी कागद नीट पाहिले आणि म्हणाले, "या गावाच्या बाहेरची जमीन पूर्वी तुमच्या कुटुंबाच्या नावावर होती." शिवदास स्तब्ध झाला. धनराजचा चेहरा बदलतो. शिवदास त्या कागदांसह गावातील जुन्या नोंदी तपासायला गेला. त्याला समजलं की त्याच्या आजोबांनी अनेक वर्षांपूर्वी गावासाठी जमीन दान केली होती, पण त्या जमिनीचा काही भाग चुकीच्या नोंदीमुळे दुसऱ्याच्या नावावर गेला होता आणि त्यात धनराजच्या कुटुंबाचाही संबंध होता.
शिवदासने धनराजला कागद दाखवले. धनराजचा चेहरा पांढरा पडला. तो म्हणाला, हे कागद तुला कुठे मिळाले? महादेवांनी दिले. धनराज हसण्याचा प्रयत्न करत म्हणाला, देव कागद देतो काय? शिवदास शांतपणे म्हणाला, कदाचित देव स्वतः येत नाही, पण सत्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखवतो. धनराज काही बोलला नाही. चौथा श्रावण सोमवार उजाडला. शिवदासच्या घरी अवस्था अजूनही खराब होती, पण त्याने रोज सोडलं नव्हतं. त्यावेळी तो मंदिरात गेला. त्याच्याकडे ना दूध होतं, ना फळ, ना फूल. त्याने फक्त नदीचं पाणी घेतलं, शिवलिंगावर अर्पण केलं आणि म्हणाला, महादेवा, आता माझ्याकडून तुला देण्यासाठी काहीच नाही, म्हणून आज मी स्वतःला तुमच्या चरणी ठेवतो. त्याने डोकं शिवलिंगाला टेकवलं आणि बराच वेळ शांत बसला. अचानक मंदिरातील घंटा पुन्हा वाजली. पुजारी बाहेर आले. सगळे लोक मंदिराकडे पाहू लागले आणि त्याच क्षणी मंदिराच्या दारातून एक वृद्ध संन्यासी आत आले. रहस्यमयी संन्याशांनी शिवदासाकडे पाहिले. ते म्हणाले, तू मला ओळखतोस का? शिवदास म्हणाला, नाही महाराज. संन्यासी म्हणाले, पण मी तुला ओळखतो. शिवदास चकित झाला. संन्यासी म्हणाले, तू महादेवांकडे धन मागितलं नाहीस. शिवदास शांत, तू महादेवांकडे प्रसिद्ध मागितली नाहीस. तू महादेवांकडे वैभव मागितलं नाहीस. शिवदासच्या डोळ्यात पाणी आलं. संन्यासी म्हणाले, मग देवाने तुला काय द्यावं? शिवदास म्हणाला, फक्त श्रद्धा. संन्यासी हसला आणि म्हणाला, म्हणूनच तुला सर्वात मोठी संपत्ती मिळणार आहे. पण खरी परीक्षा अजून बाकी होती. मित्रांनो, इथपर्यंत तुम्हाला वाटत असेल की शिवदासची परीक्षा संपली, पण नाही, खरी परीक्षा आता सुरू झाली होती. धनराजचे त्या कागदपत्रांना खोटं ठरवण्यासाठी गावातील काही लोकांना आपल्या बाजूने केलं. तो म्हणाला, शिवदास गरीब आहे, त्याला जमीन मिळाली तर तो गावातील श्रीमंत व्यक्ती होईल. हे कागद बनावट आहेत. शिवदासवर आरोप झाले. लोक त्यांना 2 गटात विभागले. काही लोक म्हणाले, शिवदास खरं बोलतोय, तर काही म्हणाले, धनराजकडे पैसा आहे, त्याचं म्हणणं खरं असेल. शिवदासच्या मनात पुन्हा चिंता निर्माण झाली. तो मंदिरात गेला आणि म्हणाला, महादेवा, आता मी काय करू? मनात एक विचार आला, सत्याच्या बाजूने उभा राहा, पण सूड घेऊ नकोस. शिवदासचा निर्णय. शिवदासने गावकऱ्यांसमोर सांगितलं, मला जमीन हवी म्हणून मी हे करत नाही. माझ्या पूर्वजांनी गावासाठी काही केलं असेल तर त्यांचं सत्य समोर यावं, एवढीच माझी इच्छा आहे. धनराज म्हणाला, आणि जर कागद खोटे ठरले तर? शिवदास म्हणाला, तर मी तुझी माफी मागेन. धनराजने विचारलं, आणि जर खरे ठरले तर? शिवदास म्हणाला, तू माझी माफी मागशील. गावात शांतता पसरली. सत्याचा दिवस. जुन्या मंदिराच्या मागे गावातील नोंदी ठेवणारी एक पेटी होती. पेटी अनेक वर्षांपासून उघडली नव्हती. गावातील वृद्ध शिक्षकांनी ती उघडली. त्यात जुनी कागदपत्र होती. एक नोंद सापडली. त्यावर शिवदासच्या आजोबांची सही होती आणि त्या जमिनीचा उल्लेख होता. शिक्षक मोठ्याने वाचू लागला, ही जमीन गावातील गरीब लोकांच्या उपयोगासाठी आहे. सगळे शांत झाले. धनराज खाली मान घालून उभा राहिला. सत्य समोर आलं होतं. धनराजच्या पश्चाताप. धनराज शिवदास समोर आला. तो म्हणाला, मला माफ कर. शिवदास काही बोलला नाही. धनराज म्हणाला, मी तुझ्या गरिबीचा फायदा घेतला. तू माझ्याकडून मदत मागितलीस आणि मी तुला अपमानित केलं. शिवदास म्हणाला, धनराज, मी तुला माफ केलं. धनराजच्या डोळ्यात पाणी आलं. तू मला इतक्या सहज माफ का केलंस? शिवदास म्हणाला, महादेवांनी मला शिकवलंय, संपत्ती मिळवणं मोठं नाही, मनातील राग सोडणं मोठं आहे. आता आला होता श्रावणातील अंतिम सोमवार. श्रावणातील शेवटचा सोमवार आला. गावातील मोठी पूजा ठेवण्यात आली. शिवदासने पहिल्यांदाच आपल्या हाताने भरपूर फुलं विकत घेतली, पण त्यांनी ती स्वतःच्या नावाने अर्पण केली नाही. तो म्हणाला, ही फुलं त्या महादेवासाठी आहेत ज्यांनी माझं घर वाचवलं. गौरीने शिवलिंगावर जल अर्पण केलं. जान्हवीने ही बेलपत्र ठेवलं. माधवने हात जोडले आणि शिवदासने डोळे मिटवले. त्यांच्या मनात एकच विचार होता, देवा, माझी परीक्षा घेतलीस, पण माझी श्रद्धा तुटू दिली नाहीस. पूजा संपली. सगळे लोक मंदिराबाहेर आले. तेवढ्यात मंदिरातील जुनी घंटा जोरात वाजली. सगळे पुन्हा गर्भगृहाकडे वळले. शिवदास आत गेला आणि त्याला शिवलिंगावर ठेवलेल्या बेलपत्राखाली काहीतरी दिसलं. त्याने ते उचललं. ते एक छोटंसं जुने तांब्याचं नाणं होतं. त्यावर त्रिशूलाचं चिन्ह होतं.
शिवदासच्या हातात ते नात न ठेवताच मंदिरातील दिव्याची ज्योत अचानक मोठी झाली. क्षणभर गर्भगृह प्रकाशाने उजळून निघालं आणि शिवदासला शिवलिंगामागे एक तेजस्वी पुरुषाची सावली दिसली. जटा, कपाळावर चंद्र, गळ्यात नाग, हातात त्रिशूल. शिवदासच्या अंगावर रोमांच उभे राहिला. तो जमिनीवर कोसळला. त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. तो म्हणाला, महादेवा. त्याला आतून एक आवाज ऐकू आला, तू मला कधीच गमवलं नव्हतंस. शिवदास रडत म्हणाला, मग मला इतक्या परीक्षा का दिल्यात? आवाज आला, कारण तुला माझी भक्ती दाखवायची नव्हती, तुला तुझी श्रद्धा दाखवायची होती. शिवदासचे डोळे बंद झाले. आवाज पुन्हा आला, त्याच्याकडे श्रद्धा आहे, त्याच्याकडे सर्व काही आहे. आणि अचानक सगळं पूर्ववत झालं. शिवदासने डोळे उघडले. समोर फक्त शिवलिंग होतं, पण त्याच्या मनात महादेवांचं अस्तित्व कायमचं कोरलं गेलं होतं. महादेवांचा खरा संदेश. त्या दिवसानंतर शिवदासचं जीवन बदललं. त्याला मिळालेल्या जमिनीचा मोठा भाग त्याने स्वतःसाठी वापरला नाही. त्याने गावातील गरीब लोकांसाठी धान्याची व्यवस्था केली. एक छोटंसं अन्नछत्र सुरू केलं. मंदिराची दुरुस्ती केली आणि प्रत्येक श्रावण सोमवारला गावातील लोकांना एकच गोष्ट सांगू लागला. व्रत म्हणजे फक्त उपाशी राहणं नाही. व्रत म्हणजे मनातील वाईट विचारांना उपाशी ठेवणं. व्रत म्हणजे राग सोडणं. व्रत म्हणजे अहंकार सोडणं. व्रत म्हणजे देवावर विश्वास ठेवणं. आणि सर्वात महत्त्वाचं, व्रत म्हणजे संकट आली तरी श्रद्धा न सोडणं. आजच्या काळासाठी कथेचा संदेश. मित्रांनो, आज आपणही अनेक संकटातून जातो. कधी पैशाची चिंता, कधी घरातील समस्या, कधी नोकरीची चिंता, कधी व्यवसायात नुकसान, कधी नात्यांमध्ये गैरसमज. आणि अशा वेळी आपण देवाला विचारतो, देवा माझ्याबरोबरच असं का? पण कदाचित आपल्या आयुष्यातील प्रत्येक संकट ही शिक्षा नसते. काही संकट आपल्याला मजबूत करण्यासाठी येतात. काही लोक आपल्याला सोडून जातात कारण आपल्याला स्वतःच्या पायावर उभं राहायचं असतं. काही दरवाजे बंद होतात कारण महादेव आपल्यासाठी दुसरा मार्ग उघडत असतात. फक्त तो मार्ग दिसेपर्यंत श्रद्धा सोडायची नसते. श्रावण सोमवारच्या व्रताचा भावार्थ. श्रावण सोमवारच्या दिवशी अनेक भक्त श्रद्धेने उपवास करतात, शिवलिंगावर जल अर्पण करतात, बेलपत्र वाहतात, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करतात. पण यासोबत आपल्या मनातही काही संकल्प केला तर या व्रताचा भाव अधिक सुंदर होतो. आजपासून खोटं बोलणं कमी करूया. कोणाचं मन जाणून बुजून दुखवू नका. आईवडिलांचा आदर करा. गरजू माणसाला मदत करा. अहंकार कमी करा. आणि देवाकडे फक्त मागण्याऐवजी कधी कधी धन्यवादही द्या. कारण देवाला आपण आपल्या हातातील वस्तू नको असतात, त्याला आपलं मन हवं असतं. अंतिम भावनिक प्रसंग. अनेक वर्ष निघून गेली. शिवदास वृद्ध झाला. माधव मोठा झाला. जान्हवीचं लग्न झालं. गौरीच्या केसातही पांढरेपणा आला. पण श्रावण सोमवारची पूजा शिवदासने कधी सोडली नाही. एका शेवटच्या श्रावणी सोमवारी तो मंदिरात बसला होता. त्याने शिवलिंगावर पाणी अर्पण केलं, बेलपत्र ठेवलं आणि हळू आवाजात म्हणाला, महादेवा, आता माझ्याकडे मागण्यासाठी काहीच उरलं नाही. तुम्हाला सगळं दिलंस, घर दिलंस, कुटुंब दिलंस, अन्न दिलंस आणि सर्वात मोठं, तुझ्यावर विश्वास ठेवण्याची शक्ती दिली. त्याने डोळे मिटले. मंदिरातील घंटा हळूवार वाजली. घन आणि शिवदासच्या चेहऱ्यावर एक शांत स्मित आलं. जणू त्याला पुन्हा तोच आवाज ऐकू आला होता, तुम्हाला कधीच गमावलं नव्हतंस. मित्रांनो, आजची कथा आपल्याला एक अतिशय मोठी गोष्ट शिकवते. देवाकडे प्रार्थना करताना आपल्या मनात अशी श्रद्धा ठेवा की देव आपल्याला देणार, पण आपले कर्म सोडू नका. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच भक्तिमय कथा ऐकण्यासाठी आपल्या स्वामी भक्त सागर या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. ओम नमः शिवाय.